वर्धा जिले के आरबी में किसानों का गुस्सा फूट पड़ा जब उन्होंने भाजपा के विधान परिषद सदस्य दादाराव केचे की गाड़ी रोककर लोटांगन किया। किसानों ने कर्ज माफी और 6,000 क्विंटल सोयाबीन के दाम जैसे अधूरे वादों पर विधायक से तीखे सवाल किए। इस विरोध प्रदर्शन से पूरे छत्रपति चौक में तनाव का माहौल बन गया। किसानों ने विधायक को अपनी समस्याएं बताई और एक निवेदन सौंपते हुए सरकार से तुरंत कार्रवाई की मांग भी की। मोजरी में पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू के अनशन आंदोलन को समर्थन देते हुए बाला जगताप के नेतृत्व में किसानों ने कपड़े उतारकर विरोध जताया। आंदोलन का आज 7वां दिन है, लेकिन सरकार अब तक खामोश है। क्या किसानों की ये पुकार कभी सरकार तक पहुंचेगी? इकबाल शेख, न्यूज फर्स्ट। शेतकरी, शेतमजूर आणि अपंगाच्या मुद्द्याकरता माजी आमदार बच्चू कडू साहेब हे मोजरी ते उपोषणाला बसले. पण 4 दिवसामध्ये सरकारनं साधं त्याच्यासोबत चर्चाही करू नये ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुर्दैव मी समजतो. दुसरी गोष्ट म्हणजे अजून अशी आहे की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही पाहिलं असेल तर सोयाबीनचे भाव 4,000 आहेत, तुरी 6,000 आहे, संत्र्याचे हाल खराब आहे. विदर्भातला शेतकरी डबघाईस आला. सरकार भाजपाचं असलं तरी प्रमुख नेते हे नागपूरमधले आहेत, तरी त्याला त्याची समज नसावं आणि ज्या नेत्याला याची समज आहे तो खऱ्या अर्थानं उपोषणाला बसला असता. आपण साधं ढुंकूनही न पाहणं हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी दुर्दैव मी समजतो. येणारा काळ जो आहे शेतकऱ्याचा हे म्हणजे हे लुटमार जे आहे शेतकऱ्याची हे पाहून असं वाटून राहिलं का येणारा काळ जो आहे तो शेतकरी अंत्ययात्रेकडेच मला दिसून राहिला आहे. मरणावस्थेत तो आहे सध्या. कर्जमाफीची गरज आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आज आम्ही तहसील आरवी इथे आमचे स्वतःच्या अंगावर फक्त आता कपडेच राहिले आहे. बाकीचं सरकारनं पूर्ण आम्हाला भोंगळ करून ठेवलं. म्हणून आम्ही त्याचा निषेध म्हणून आमच्या अंगावरचे कपडे तहसीलदार यांना भेट दिले व ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा अशी मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे.